सर्वप्रथम आज मराठी भाषा गौरव दिन आहे। त्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, डोंबिवलीकर सर्व नागरिकांना मी मराठी भाषा गौरव दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। पक्षाची स्थापना झाली त्या दिवसापासून, त्या वेळेपासून 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत त्यांचा जन्मदिवस, हा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जात होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून सन्माननीय राजसाहेबांनी हा जो दिवस आहे, कुसुमाग्रजांची जी जयंती आहे, हा दिवस अत्यंत उत्साहात एका सणाप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करावा असे सर्व महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले होते आणि त्यानुसार महाराष्ट्रभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे गेली अनेक वर्ष इथे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं। सन्माननीय राजसाहेब ज्या पद्धतीत पुस्तक प्रदर्शन करतात त्याचं छोटेखानी स्वरूप म्हणून आम्ही हे करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या संपूर्ण सहकार्यातनं हा उपक्रम गेली अनेक वर्ष इथे राबवला जातो। डोंबिवलीतील प्रख्यात अशी पै यांची फ्रेंड्स लायब्ररी आहे, यांच्या माध्यमातून ही पुस्तकं इथे उपलब्ध आहेत। 9 तारखेपर्यंत हा या प्रदर्शनाचा कालावधी आहे आणि या प्रदर्शनात सरसकट पुस्तक ज्यांची खरेदीवरती 20% इतकी सवलत सरसकट या इथे आपल्याला मिळणार आहे। आज या प्रदर्शनाचं उद्घाटन ज्येष्ठ कादंबरीकार आणि साहित्यिक श्री अरुण हरकारे सर यांच्या हस्ते करण्यात आलं। दिनांक 9 तारखेपर्यंत हे पुस्तक प्रदर्शन उपलब्ध आहे, परंतु जे सरसकट 20% सवलत सांगितली, त्याचबरोबर 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन असेल, आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेचा वर्धापन दिन आहे आणि 9 मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन आहे। त्यानिमित्त देखील आम्ही काही आकर्षक इथे सवलती जाहीर करणार आहोत। तर माझी आपल्या माध्यमातून डोंबिवलीकर नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण जरूर इथे या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या आणि जी सवलत आहे, इथे विविध प्रकारची पुस्तकं आहेत, ऐतिहासिक आहेत, प्रवास वर्णन आहेत, आत्मचरित्र आहेत, लहान मुलांकरता पुस्तकं आहेत, अर्थविषयक, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अशी बऱ्याच प्रकारची पुस्तकं आहेत। आपण जरूर या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या आणि याचा लाभ घ्या असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो।